बेबी मी तुला किती वेळा सांगितलंय बुब्बू म्हणायचं नाही. इट्स अ डॉग. से डॉग. बाळा बाळा तू नको लक्ष दे विचारकडे. कशाला तू 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 कशाला ओरडतेस त्याला? अगं इंग्लिशच शिकायला हवी ना. शिकेल की मग तो. अगं आधी आपली मातृभाषा व्यवस्थित बोलतोय का ते बघ. कसं आहे ना, आजकाल माझा मुलगा इंग्रजीत बोलला म्हणजे तो हुशार झाला. ही समज डोक्यात बसली आजकालच्या लोकांची. तुला ती मुलगी दिसते का तुझ्या शेजारी बसते वाकावर? ती बघ कशी इंग्रजीत बोलते. तू बोलतोस का तेवढं इंग्रजीत? मग त्या मुलाच्या डोक्यात काय बसतं की मला इंग्रजी येत नाही, मला इंग्रजी शिकायला पाहिजे. इंग्रजी शिकलो म्हणजे मी ग्रेट झालो. हे आपण लहानपणापासूनच आपल्या लहान मुलांच्या डोक्यात बिंबवतो. आणि अगर दुसरी भाषा बोलेल की तो, अगं हुशार आहे तेवढा आणि बोलू दे दुसरी भाषा. मला दुसऱ्या भाषेबद्दल काही तक्रार नाहीये. माझं म्हणणं फक्त एवढं आहे ना, आपली मातृभाषा ज्या भाषेत आपली आई झोपताना आपल्याला अंगाई गाऊन दाखवायची, ती भाषा बारकाईने शिकवायच्या आधी त्याच्यावर तू दुसरीच भाषा लागतेस. आणि तुला काय आपली भाषा एवढी कमी वाटते का? मुळात आपली भाषा कधीच कमी नव्हती आणि कधी नसणार पण. उलट आता तर ना आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. आणि हा दर्जा ना आपल्या केंद्र सरकारमुळे मिळालाय. आणि हा असंच कोणालाही नाही मिळत. 1,500-2,000 हजार वर्ष जुन्या भाषेलाच मिळतो. म्हणजे विचार कर आपली मराठी भाषा किती जुनी आहे. अगं आपल्या जुन्या माणसांनी आपल्यापर्यंत पोहोचवली. मग आपलं कर्तव्य नाही का ग ती भाषा ह्यांच्यापर्यंत पोहोचवायचं? अगं शिकव ना तू त्याला इंग्रजी. अगं इंग्रजी काय इतर कोणतीही भाषा शिकव, मला काही तक्रार नाहीये. पण आपली मातृभाषा काय आहे ना त्याची जाणीव त्याला होऊ दे. त्याला कळू दे आपल्या मातृभाषेची काय ओढ आहे, आपली काय संस्कृती, आपले काय संस्कार आहेत. मग उद्या जाऊन आपला मुलगा कितीही मोठा झाला ना, इतर कोणत्याही भाषेचा वापर ना तो गरजेच्या ठिकाणीच करेल. आणि बाकीच्या वेळेस ना सदैव त्याच्या तोंडात आपली मातृभाषाच असेल, आपली मराठी भाषा.